पण जेव्हा दुकान चालायला लागतं तेव्हा गिरायकांची कमी नसते. आता आमचं दुकान चांगलं चालू आहे, गिरायकांची कमी नाही आहे, पण ओरिजिनल गिरायक काही कुठे दिसत नाही. मान सन्मानाची प्रतिष्ठेचा विचार केला नाही. विचाराकरता, देशाकरता, समाजाकरता अनेक कार्यकर्त्यांनी बलिदान केलं, पण जेव्हा दुकान चालायला लागतं तेव्हा गिरायकांची कमी नसते. आता आमचं दुकान चांगलं चालू आहे, गिरायकांची कमी नाही आहे, पण ओरिजिनल गिरायक काही कुठे दिसत नाही आहे. जे आज आहेत त्या माझ्यासारख्या लोकांनी हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की आजचा दिवस जो आम्हाला पाहायला मिळाला तो केवळ आमच्या कर्तृत्वामुळे नाही, तर असंख्य लाखो कार्यकर्त्यांनी प्रवाहाच्या विरोधात, सत्तेच्या विरोधात आणीबाणीमध्ये 2-2 वर्ष तुरुंगवास सहन केला, अनेक आपत्त्या सहन केल्या, आंदोलनं केली, लाठ्या खाल्ल्या. त्या अनेक लोकांच्या बलिदानातून, तपश्चर्येतून आज आम्ही खऱ्या अर्थाने सत्तेमध्ये पोहोचलो आहोत. आणि आम्ही जरी शिखरावर असलो तरी या सर्व जुन्या कार्यकर्त्यांनी स्वतःला पायव्याचं गाडून घेतलं नसतं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिखरावर जाण्याची संधी कधीच मिळाली नसती. मी अनेकांच्या घरी गेलो आहे, कार्यकर्ता म्हणून छोट्या स्तरावरून काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांचा व्यक्तिगत परिचय आहे. मी एका विदेशी चॅनलला मुलाखत देत होतो आणि त्यांनी मला विचारलं, व्हॉट इज द इम्पॉर्टंट थिंग इन द पॉलिटिक्स. मी त्यांना सांगितलं की ह्युमन रिलेशनशिप इज द बिगेस्ट स्ट्रेंथ ऑफ पॉलिटिक्स, सोशल वर्क अँड बिझनेस. आत्मीय संबंध जे असतात, पारिवारिक संबंध जे असतात, तेच राजकारणाची, व्यापाराची, उद्योगाची, सामाजिक जीवनाची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ असते. आणि ज्या कार्यकर्त्यांनी संघाला, भारतीय जनता पार्टीला आपल्या आयुष्यामध्ये एवढं बलिदान केलेलं आहे, त्या सगळ्या कार्यकर्त्यांना कधीच विसरता कामा नये. हे नव्या पिढीने नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे.